माझ्या एकविरा आहे माऊलीच. जेवढं मला पाहिजे तेवढं मला भेटलं, अजून मला करायचे आणि माझा शौक तुम्हाला पण माहिती आहे, फक्त बाईक बाईक बाईक. अजून मला दारात, माझ्या स्वतःच्या दारात स्वतःच्या बाईक 3 ते 4 अजून मला उभ्या करायच्या आहेत, त्या पण ज्या माझ्या डोक्यात आहेत त्याच. ते पावली गाय माझी कोणाला पावली, कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. तर चला, आता चाललो आपण एकविरा आईच्या पालखीला. हे बघा आपली आई एकविरा. आणि आता जस्ट निघलोय मी आणि माझा मित्र आहे पाल्याचा, जयेश सप्रे. तर आम्ही दोघेच चाललोय आणि मस्त इकडं पॉवर बँक वगैरे घेतलेत, टेन्शन नको, रात्री चार्ज. आणि एक साऊंड घेतलाय, तरी पण तिथे कोणाची ना कोणाची डीजे असेल. परत तोंड्याचा नाना म्हणून हे डीजेवाला तो पण आहेच तिथे, त्यात काही टेन्शन नाही आम्हाला. आणि मेन गोष्ट म्हणजे पनवेल कोलीवाडा, अख्खा सर्व आपला पनवेल कोलीवाडा आहे. तर कशाच्या टेन्शन घ्यायचीच नाही, फुल डीजे असतील तिथे त्याच्यावरतीच नाचायचं मस्तपैकी आपल्याला. तर चला आता निघतो. मित्रांनो, आता टाकतोय सीएनजी आपण. सीएनजी घेतो फुल करून आणि भेटतो तुम्हाला. ते आधीच काल्या काचा आहे, नाम बोलताय नाम. टोल नाका, आणि टोल नाक्यावरती आता नाश्ता करायला आलो. आणि अजून मी येता बोलताना अजून निघत नाही, कधी निघायचं काय माहिती. तर चला मित्रांनो, आता पोचलो आपण खोपोलीवरती. आता चढू आपण घाट. आता खोपोलीच्या मार्केट जवळ बस स्टँड तिथपर्यंत पोचलो आता आपण. आणि आपल्या सोबत आहे जयेश शेठ, डीजे वॉडी इन द मिक्स. नाच करते का? यायलाच लागतं, झोपला तो कपला. तर मित्रांनो, आता घाट पण चढलो आहे आपण. आणि जो हा ब्रिज आहे त्याच्यावरती, ब्रिजचा जो कॉलम असतो त्याच्यावर आपल्या एकविरा आईची नक्षी काढलेली आहे, किती सुंदर अशी काढलेली आहे ते बघा तुम्ही. तर मित्रांनो, फायनली पोचलो आम्ही एकविरेला. आईचं आलं बोलवून आणि आईने घेतलं बोलावून त्याच्या लेकरांना. माझ्या एकविरा आहे माऊलीच. आईच्या पालखीला सांगा, कोण कोण येतंय रे माझ्या आईच्या पालखीला. माझ्या आईच्या पालखीला कोण कोण येतंय रे माझ्या आईच्या पालखीला. पालखीला बाहेर घरातून
टेम्पो आले आता इकडं आणि आम्ही चाललो माहेर घराला. आम्ही रस्ता गेले उलटा. आम्ही आधी पायथा मंदिरावर दर्शन घेतला. दर्शन घेऊन डायरेक्ट इकडं निघलो आता, कारण आम्हाला जायचं होतं माहेर घरावरती. पण तिकडून आम्ही चुकलो जरासा डायरेक्ट पुढं. आणि आता तुझे मयूर नांदगाव नाटकाची काय आम्ही नाचू आता. एकटं म्हणून दाखवतो मॅजिक काय आहे माझ्याकडे. मॅजिक मोठा झाली माझी, गेम झाली माझ्यावर. आणि मी आल्या सध्याशी कपडा आणल्या जमता मी घरची निघलेलो सध्याशी असाच. बरं रस्त्याने जाता पॅन्ट फिट करायची होती थोडी, ती फिट केली पॅन्ट. बरं घालतो रस्त्यात डायरेक्ट एक पिरियड आल्यावर तसंच तिथं पायथा मंदिरावर दर्शन घेतला. आता चाललो बाहेर घरावर. आणि तिथून हवेची स्पीडमध्ये निघलो म्हणून तो टर्न आठवला ना. आम्ही डायरेक्ट पुरा आलो. मग आता पायथा मंदिराचं दर्शन घेतला आणि मग इकडे आलो. आणि आम्ही काय काय आणले आज गाडींना आमचं आम्हाला व्हायचं. तर मित्रांनो फायनली पोचलो आपण आता जिथं आपल्याला यायचा होता, पालखी मोत्यांची पनवेलकरांची. तर चला फायनली पोचलोय आता आपण माहेर घरावरती. तर चला आता जाऊया आपण. आणि आपण आता लावली गाडी, केली लॉक. आणि आपला जयेश शेठ. तर चला इथंच तर यायचं होतं ना. पनवेल कोली समाज, पनवेल इज द ब्रँड. माझ्या आईच्या मुलं मला सर्व काही भेटतं. पनवेलकरांनी पण माझा सन्मान केला. पालखी मोत्याची पनवेलकरांची, आगरी कोली समाज, पनवेल कोलीवाडा.
आणि जे काय माझ्या नशिबात, जे काय माझ्या आयुष्यात जे काही सिद्ध झालंय, जे काय मी जे मिळवलंय ते सर्व या माऊलीच्या कृपेने, माझ्या आशीर्वाद दिला माऊलीने मला, म्हणून मी आजपर्यंत इथपर्यंत आहे. आणि जे मला पाहिजे ते होतंय आणि अजून मला भरपूर काही करायचं आणि ते 100% माझ्या माऊलीच्या कृपेने होणार. हा विश्वास माझा आहे माझ्या माऊलीवरती आणि माऊलीचा हात माझ्या डोक्यावरती आहे. म्हणून मी कोणाला घाबरत नाही आणि कशाची चिंता करत नाही. फक्त माझी माऊली बोलते, कष्ट राहा, तुला सर्व काही फल भेटतील. मी तुझ्या पाठीशी आहे. ज्या वेळेला मी माझ्या आदई 21 पालखी जी निघाली होती त्याच्यासोबत चालत आलेलो, त्याच्यानंतर मी तिकडून चालत येऊन पालखीसोबत पायथा मंदिरापासून तर आईच्या चरणापर्यंत मी डोपरी चालत गेलो होतो. तो माझा नवस पण होता आणि ती माझी जी इच्छा होती ते माझं पूर्ण केलेलं होतं आईने, त्याच्यामुळे तो नवस माझा पूर्ण झालेला होता. तो नवस जो बोललेलो तो केला मी. आणि तो मी आईच्या चरणी पायथा मंदिरावरून डोपरी चालत पण गेलो. माझी आई माझ्या पाठीशी. ज्या वेळेला मी आईच्या पायद्या चढत होतो, मंदिरावरून गाभारावरून आतमध्ये गेलो, जेव्हा एंट्री मारलेली तेव्हा आई पण म्हणाली मला, लेकरा घाबरू नकोस तू, मी तुझ्या पाठीशी आहे. आई 21,000 माझ्या पाठीशी आहे, माझी युट्यूब फॅमिली पाठीशी आहे, माझी फॅमिली पाठीशी आहे, माझे भाची बहिणी यांचा मला हमेशा सपोर्ट आलाय. तर जे काही नशिबात मिळवलंय ते या माऊलीच्या कृपेने मला आज मी तिच्याच दारात आहे. तिच्या दारातच माझा सत्कार झालेला आहे. पालखी मोत्याची पनवेलकरांची. उगच म्हणत नाही मी पनवेल कोलीवाडा आणि उगच म्हणत नाही मी आग्र्यात जन्म घेतला. हेच माझं भाग्य आहे. जे आईच्या चरणी, अरे जेवढे जे काही जन्म देतील लोक 7 जन्म म्हणतात, मला 1000 जन्म जरी भेटले तरी मला आगरी कोल्यांच्यातच पाहिजेत आणि 21 आईच्या चरणीच पाहिजेत. 21 आईच्या चरणी दर टायमिंगला मी आलो पाहिजे. आणि जेव्हा मी आलोय हमेशा मला जर यायचं झालं तर मी स्वतः एकटा पण येतो, काही करून. कोणाच्या आशेवर हा विश्वास देतो, तो विश्वास आपल्याला कोणाशी हे नाही. माझ्या माऊलीने मला बोलवलंय, मी जाणार. माझ्या आईची बोलवणे होतं, मी आलो. पालखीला तसं पण येतो मी. 1 का 2 वर्ष मी आलो नव्हतो, काहीतरी झाला होता, तर मी रिटर्न आता गेल्या वर्षी पण आलतो, यंदा पण आलोय. आमचा कबाली भाई गिरे बिरा सगळी होतं. कुठं गेलं सगळं घरी का? 2ला गेलं काहीतरी घरचे. कुठं झोपता होता आम्ही. 7 वाजला आता.